रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरम् रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम माम् उद्धर मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् वर्णानाम् अर्थसङ्ग्रहाणां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ भवानी शङ्करौ वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरम् सीतारामगुणग्राम पुण्यारण्यविहारणौ वन्दे विशुद्धविज्ञानौ कवीश्वर कपीश्वरौ यन्मायावशवर्ति विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा यत्सत्त्वादमृषैव भाति सकलं रज्जौ यथा हेर्भ्रमः यत्पादप्लवमेकमेव हि भवां बोधे स्थितिर्षावतां वन्देऽहं तमशेषकारणपरम् रामाख्यमीशं हरिम् नानापुराणनिगमागमसम्मतं यद् रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि स्वान्तः सुखाय तुलसी रघुनाथगाथा भाषा निबन्धमतिमञ्जुलमातनोति जानकी जीवन त्वं शरणं दशरथनन्दन त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं दशरथनन्दन त्वं शरणं कौसल्या तुज भ्रातृजीवना भक्तवत्सला त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं अयोध्याधीश त्वं शरणं रावणकन्दन त्वं शरणं अहिल्योद्धारक पतितपावना वाणिमर्दना त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं प्रजानुरञ्जन त्वं शरणं त्रैलोक्यपालक त्वं शरणं सजलश्याम हनुमज्जीवन रघुकुलनन्दन त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं राजीवलोचन त्वं शरणं
त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं दशरथ नंदन त्वं शरणं दशरथात्मज भ्रातृजीवना भक्तवत्सला त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं दशरथ नंदन त्वं शरणं दशरथ नंदन त्वं शरणं दशरथ नंदन त्वं शरणं बाल समय रवि पक्षिणयो तब तीनहु लोक भयो अंधियारो त्राहि सुत्रास भयो जग को यह संकट काहू सो जात न टारो देवन आनि करी विनती तब छाड़ी दियो रवि कष्ट निवारो को नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम तिहारो लाल देह लालीन से अरुधरी लाल लंगूर वज्र देह दानव दलन जय 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 कपीसूर पाइन तेहि गति पतित पावन राम भजि सुनु सठ मना गणिका अजामिल व्याध गिद गजारि खल तारे घना आभीर जमन किरात खस श्वपचारि अति रघ रूप दे कहि नाम बारक प्रीति पावन होहि राम नमामि ते सीताकांत स्मरण जय जय राम पवन सूत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ नमः पार्वती पते हर हर महादेव भारत माता की जय। आज रामनवमी उत्सवाचा 5वा-6वा दिवस येऊन पोचला. आता उद्याचा शेवटचा आपल्या प्रवचनाचा दिवस आहे. कालपासून आपण म्हणजे 5व्या दिवसापासून आपण योग वासिष्ठाचा संदर्भामध्ये प्रभू रामचंद्रांच्या अंतःकरणामध्ये ज्या काही शंका निर्माण झाल्या किंवा त्यांचं अंतःकरण थोडं उद्विग्न झालं, त्याची कारणं काही असू शकतील, माहीत नाही आपल्याला. पण योग वासिष्ठ हा ग्रंथ त्यांच्या शंका समाधानांमधून निर्माण झाला. शंकेचं समाधान केलं आहे वसिष्ठ महामुनींनी, त्याच्याकरता विनंती केली आहे विश्वामित्रांनी, आणि त्याचं संकलन करून तो ग्रंथ संपन्न केला आहे वाल्मिकींनी. फार मोठा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये अनेक विषयांची चर्चा आहे आणि विद्वत्ता, भाषा, अगदी ज्याला म्हणजे सोपंसं स्वरूप नाही आहे त्याचं, समास आणि पल्लेदार वाक्य, ते सगळं सोडवत विषय समजून घेणं, त्यातही तत्त्वज्ञानासारखा विषय आहे. त्यामुळे एकूण सर्व विषय हा गहन आहे, गंभीर आहे. परंतु
आपल्याला जे विषय किंवा जे प्रश्न नेहमी पडतात, जे विषय भेडसावतात, त्या विषयांची उत्तरं त्यामध्ये आपल्याला मिळतात. त्यातला थोडा थोडा जो भाग आपल्या उपयोगाचा किंवा आपल्याला थोडं शंका समाधान करायला उपयुक्त अशा भागावरती आपण थोडासा विचार करणार आहोत किंवा विषय बघणार आहोत. त्यामध्ये आज जे आपल्याला बघायचं आहे ते ह्या योग वासिष्ठाचा किंवा तत्त्वज्ञानाचा अधिकारी कोण, याचा अभ्यास कोणी करावा, कोण याचा जिज्ञासू असेल. तर त्याचं वर्णन करताना त्यांनी सांगितलं आहे की अहो म्हणाले कोण असणार, सामान्य माणूसच. कारण म्हणाले असं आहे की सवयी मुक्तो अथवा पशु. म्हणाले जो मुक्त आहे त्याला काहीच गरज नाही तत्त्वज्ञानाची, तो त्याच्या पार निघून गेलेला आहे. तसंच म्हणाले जो पशुतुल्य मनुष्य आहे किंवा प्रत्यक्ष पशु आहे त्याला विचार करण्याचा प्रश्नच येत नाही. ज्याच्या डोक्यामध्ये या संदर्भात विचारच येऊ शकत नाही त्याचाही काही प्रश्न येत नाही. मग कोण, तर सामान्य मनुष्य, ज्याला असं वाटतं की अरे ह्या संसारामध्ये बऱ्यापैकी दुःख आहे, अंतःकरणाला क्लेश देणारे अशा अनेक घटना जीवनामध्ये घडत राहतात. तर ह्या सगळ्यापासून आपल्याला जर दूर व्हायचं किंवा आपल्याला जर समाधान मिळवायचं किंवा त्याच्याही पलीकडे आपल्या अंतःकरणामध्ये ज्या गोष्टी येतात, ज्या आपल्याला त्रासदायक वाटतात, त्या गोष्टींच्या संदर्भामध्ये उत्तरं आपण कुठे पाहावीत आणि आपल्या मनाला शांत करतील अशा दिशा कोणत्या. ती एक आहे, अनेक आहे, मार्ग एक आहेत, अनेक आहेत, माहीत नाही आपल्याला. तर त्यामुळे हे दिशा मार्ग आम्हाला संप्रदायाच्या माध्यमातून, साधनेच्या माध्यमातून कोणत्याही, परंतु आम्हाला ते कसे कळावेत, ह्या ज्या अनेक गोष्टी अंतःकरणामध्ये येतात त्याची उत्तरं त्यांनी इथे दिलेली आहेत. आणि त्यात त्यांनी विषयाची जी चर्चा केली आहे ती फार अप्रतिम आहे. त्यांनी सांगितलं की ज्याला याच्यातून सुटायचं आहे अशा माणसाला काय म्हटलं आहे, तो मुक्तही नाही, तो पशुवत नाही, अज्ञानी नाही. मग तो कसा आहे, त्याच्याही अंतःकरणामध्ये अज्ञान आहे, अविद्या आहे. तत्त्वज्ञानाच्या भाषेमधून त्या दोन्ही गोष्टी तिथे आहेत. मग म्हणाले अज्ञान म्हणजे त्या माणसाची लक्षणं तरी काय आहेत, कोणाला अज्ञानी म्हणायचं आणि कोणत्या लक्षणांनी त्याची ओळख करून घ्यायची. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला, वसिष्ठ महामुनी म्हणतात की तुम्हाला मी त्याच्या लक्षणांची किंवा त्या अज्ञानाच्या स्वरूपाची काही थोडीशी माहिती देतो. जशा ज्ञानाच्या सप्तभूमिका आहेत तशा ह्या अज्ञानाच्या सुद्धा सप्तभूमिका आहेत. तर त्यांनी सांगितलं की बीज जाग्रत, जाग्रत महाजाग्रत, जाग्रत स्वप्न, स्वप्न स्वप्न जाग्रत आणि सुषुप्ती, अशा 7 स्थिती आहेत. म्हणजे काय बुवा, तर त्यांनी असं म्हटलं आहे की बीजवत जाग्रत म्हणजे बीज जसं सुप्त असतं पण त्याच्यामध्ये वृक्ष निर्माण करण्याचं सामर्थ्य असतं, तसं याच्या अंतःकरणाची स्थिती जी असते ती तशी फारशी काही प्रपंचापासून दूर झालेली असते असं नाही, पण अगदीच प्रपंचामध्ये राहून हे सगळं धुडकावणं अशी त्याची स्थिती नक्की नसते. त्याला हे सगळं काही जाणून घ्यावं, समजून घ्यावं असं थोडंसं वाटत असतं. आणि त्यामुळे बीज जाग्रत, बीज जाग्रत म्हणजे सुप्तावस्थेमध्ये का असे ना, पण त्याच्याकडे तो संस्कार आहे. असा जो अज्ञानी आहे त्याला आत्ता वाटत नाही. आपण पुष्कळ वेळा पुष्कळ गोष्टी पाहिल्या. आम्ही जेव्हा रामायणाला येत होतो, तुलसी रामायण इथे करत होतो, तर आमच्याबरोबर ज्या पेटीच्या साथीला आल्या त्या म्हणाल्या अहो मी अगदी निरीश्वरवादी आहे, मी काय तिथे देवळात यायचं बसायचं म्हणजे अवघड आहे. म्हटलं काही बिघडलं नाही. नाही म्हणाले मी काही ते तुमच्या रामाला नमस्कार वगैरे कर. म्हटलं नका करू. म्हणाले ते पेटी तिथे आणून ठेवा, मी आपली खाली मान घालून पेटी वाजवीन, झालं की मी निघून जाईन. म्हटलं काही हरकत नाही. आणि बसल्या पहिल्या दिवशी पेटी वाजवायला. आणि जेव्हा शेवटी रामनाम नौका आपण तेव्हा सगळेजण म्हणत असू आणि आम्ही पत्रक त्याची किंवा कागद वाटत होतो,
तर ते सगळं रामनाम नौका लोकांनी म्हणायला सुरुवात केली आणि खालीमान घातलेली त्यांनी रामाकडे पाहिलं आणि मग त्या वाजवायला लागल्या. आणि नंतर आम्ही घरी गेलो, आम्हाला काही म्हणाल्या नाहीत. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मला फोन आला. म्हणाले, मी माझे पती असतात अमेरिकेमध्ये. काल म्हणाले मी त्यांना सांगितलं की मी अगदी नास्तिक असलेली पण रामाच्या मंदिरात जाऊन आस्तिक झाले. एकदम म्हणाले मी रामाच्या अगदी खूप माझ्या मनामध्ये एक आवड आणि आस्था निर्माण झाली. तिच्या भाषेत मी रामाच्या प्रेमात पडले. तर त्यामुळे तर ती एका क्षणात ही काय अवस्था असते, ही बीज जागृत अवस्था असते. बीजरूपामध्ये भाव असतोच असतो, पण आपल्याला तो कळलेला नसतो, आपल्याला तो जाणवत नसतो. जागृत अवस्था आहे, जाणवतं, भाव आहे. म्हणजे काय आहे, त्या अज्ञानामध्ये सुद्धा एक अज्ञान तर पुष्कळ शेवटपर्यंत अज्ञान आहे, तो वाद नाही. अविद्या आहे, अविद्या अज्ञान एकच आहे आणि शेवटपर्यंत त्या अविद्येत माणूस असतो. परंतु कुठेतरी आपल्याला कळत नाही, आपल्याला जाणवत नाही, आपल्याला हे विषय माहीत नाहीत, हे सगळं आपल्याला कळावं आणि हे सगळं चांगलं आहे वगैरे वगैरे. ह्याच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी आहेत त्याची जाणीव असते, त्याला जागृत म्हटलेलं आहे. महाजागृत जो अधिक सावध असतो की नाही आपल्याला हे सगळं कळलंच पाहिजे, आपण ह्यातलं काहीतरी केलंच पाहिजे, आपल्याकडून काहीतरी झालंच पाहिजे, या साधन मार्गावरती आपण राहिलंच पाहिजे. अशा प्रकाराने कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून आपण देवाचं काहीतरी करूया का, काहीतरी म्हणूया का, पारायण करूया का, जप करूया का, काही एखादं अनुष्ठान करूया. वेगवेगळ्या माध्यमामधून काहीतरी परमेश्वरी स्वरूपाकडे जाणारे जे मार्ग आहेत त्यातला एखादा छोटा मोठा मार्ग तरी आपण अवलंबावा. याविषयी तो जागृत असतो, खूप जागृत असतो. त्यामुळे इथं काय चाललं आहे, तिथं काय चाललं आहे. हल्ली जसं लोकांचं इंटरनेटवरून पारायणं चालू असतात, लोकांचे इंटरनेटवरून अभ्यास चालू असतात, लोकांचं डेली कनेक्शन असतं, त्याच्यातून कोणी जप करतात, कोणी स्तोत्र म्हणतात, वेगवेगळ्या प्रकारांनी. पण कुठे कुठे काय काय चाललं आहे, चला आपणही हे सगळं करूया, अशी एक जी सातत्याने सावधपणाची भूमिका ज्यांच्या अंतःकरणामध्ये असते ते महाजागृत आहेत. नंतर जागृत स्वप्न, जागे आहेत पण अधिक स्वप्नाळू आहेत. मी करणं कमी होतं हाताने, पण मनामध्ये विचार खूप, आपण असं करावं, आपण तसं करावं, काहीतरी या अध्यात्म मार्गातला हा विषय बघावा, तो विषय बघावा. अशा प्रकाराने मनामध्ये संकल्प पुष्कळ येत राहतात, सांभाळले जातात किंवा ते पार पाडले जातात किंवा आचरले जातात, असं काही होत नाही. स्वप्न ते फक्त आपल्या आपल्या विचारात असतात. डे ड्रीमिंग म्हणतो ना आपण, की दिवास्वप्न पाहत असतात. त्यांना फक्त असं केलं तर काय झालं, मग ते तसं केलं तर काय होईल, मग आपण जर समजा हे अनुष्ठान केलं तर मग त्याचं पारणं कसं करू, मग कोणाकोणाला बोलव, चालले सगळे पुढे पुढे पुढे. आणि त्यांच्या सगळ्या कल्पना अगदी याच्यापेक्षाही थेट थेट धावत असतात. ते म्हणाले स्वप्न जागृत, अशा डे ड्रीमिंगमध्ये असणारा, अशा स्वप्नामध्ये वावरणारा, पण तरीही थोडी जागृती असणारा, मनात काहीतरी कल्पना घेऊन असे काही लोक असतात. ते म्हणतात अहो हा एकच जन्म आहे की नाही, आता पुन्हा पुढचा जन्म काय आपल्याला माणसाचा येईल की नाही माहीत नाही, पण काही झालं ना तरीसुद्धा आपल्याला ह्या जन्मात मोक्ष मिळालाच पाहिजे. असं मोक्ष काय हाती कुठं दारात ठेवला आहे की काय, किंवा बाजारात भाजीबरोबर विकायला ठेवला आहे की काय, की चला इतके रूप, जरा महाग आहे भाजी फणसासारखी, कसा मोक्ष थोडा महाग आहे पण घ्या घ्या काही हरकत नाही, ठेवला आहे विक्रीला, अशी थोडी स्थिती आहे. पण कल्पना अशा असतात. मग ते कोणाकडेही गेले की अशाच एक बाई आमच्याकडे प्रवचनाला यायच्या बेलसऱ्यांकडे, तर त्या म्हणाल्या अहो आता आपण हे पुष्कळ भक्तीचं ऐकतो आहे की नाही, आपण ही एवढी चरित्र ऐकली, आपण एवढं रामायणाचं ऐकलं, त्यानंतर समर्थांचं बघितलं, दासबोध झाला, अमृतानुभव झाला, हे आपण आता खूप ऐकलं. आता म्हणाले काय झालं, इतकं ऐकून झाल्यानंतर म्हणजे जी जागृती असते ती कशी पुन्हा अज्ञानात असते, म्हणजे ती कशी आहे स्वप्नबद्ध जागृती आहे, की हे मी ऐकलं म्हणजे आता इतकं ऐकलं आहे, इतकं ऐकलं आहे की बस, म्हणजे आता माझी जवळजवळ ते
मोक्ष नावाचे जे काही असेल स्थान त्याच्या मी जवळजवळ पोचलेच आहे. तर त्या मला म्हणाल्या, आता फक्त प्रश्न एकच आहे बाई. म्हटलं काय झालं, काय राहिलं? नाही म्हटलं, आता एक झालं पाहिजे की माझी आता कुंडलिनीच जागृत झाली पाहिजे. कारण हे सगळं झालं म्हणाले आता ऐकून बिकून, म्हणजे आता कुंडलिनी जागृत व्हायला काही अडचण नाही. तर मी म्हटलं हो खरंच आहे, तुमचा अधिकार असेल तर होईल ना, का नाही होणार? साक्षात ज्ञानेश्वर महाराज करून देतील कुंडलिनी जागृत, असं काही नाही आहे, अशक्य कुणाला काहीच नाही आहे. तर म्हणाले अहो एक माझा प्रॉब्लेम आहे म्हणून मला काळजी आहे. म्हटलं कसला प्रॉब्लेम आहे? अहो म्हणाले मला स्पॉन्डिलोसिस आहे आणि त्यामुळे कुंडलिनी जागृत झाली की ती वर कशी जाणार स्पॉन्डिलोसिसमुळे. म्हटलं बरोबर आहे, तुमची कुंडलिनी तुम्हाला लखलावो. तर हे जे आहे ना, ही अशी स्वप्न जागृती आहे आणि त्याच्या पुढे सुषुप्त आहे, काही जगात देणं घेणं नाही आहे या कोणत्याही विषयांशी. त्यांनी सांगितलं अज्ञान इतकं परिसीमेचं आहे, अज्ञान इतकं टोकाचं आहे की काही वाटतच नाही. म्हणजे या जगामध्ये आपण जन्माला आलो आहोत तर काय म्हणजे भगवंत, ते मोक्ष, ते देवाची उपासना, ते देऊळ, तिथे जाऊन नमस्कार करायचा, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांच्या दृष्टीने किस गली का नाम है जी, मालूम नाही कहाँ से जाना है, कहाँ तक पहुंचना है. म्हणाले इतके विचारे त्यापासून लांब लांब दूर दूर असतात. त्यांनी सांगितलं ह्या एवढ्या मार्गांनी मनुष्याचं अज्ञान प्रकट होत असतं, ते आम्ही त्याचं वर्गीकरण केलं आहे. आता ह्या अज्ञानातून सुद्धा म्हणाले की मनुष्याला ह्यातले कुणी ना कुणीतरी केव्हा अगदी सुषुप्तीत असणारा सुद्धा केव्हा ना केव्हा तरी या मार्गाने जाण्याची इच्छा करतो. तर त्याच्यामध्ये जे उपाय सांगितलेत त्या उपायांमध्ये मात्र म्हणाले मतभेद आहेत. प्रत्येकजण वेगवेगळ्या साधनांना अनेकता असं वेदांनी म्हटलेलं आहे की अनेक मार्ग आहेत साधनेकरता उपलब्ध असलेले, आणि त्यामुळे माणूस कोणताही मार्ग अवलंबतो, त्याला जो पटेल तो अवलंबतो. आणि त्यामुळे त्याच्याच बरोबर म्हणाले दर्शनामध्येही भेद आहेत की भगवंताचं दर्शन होतं म्हणजे काय होतं. कुणाला सगुण होईल, कुणाला निर्गुण होईल, कुणाला ध्वनीच्या माध्यमातून होईल, कुणाला दर्शन म्हणजे तेजाच्या माध्यमातून होईल, कुणाला ज्योतीच्या माध्यमातून होईल, कुणाला कैवल्याची प्रचिती येईल असं तो म्हणतो समज. कारण कैवल्य ही गोष्ट काही अशी वेगळी स्वतंत्र आहे असं नाही, पण ती पण एक भूमिका आहे. बौद्ध संप्रदायामध्ये त्या शांतीच्या ठिकाणी निर्वाणाचा विचार आहे. जैन संप्रदायामध्ये आणखीन वेगळी भूमिका आहे. प्रत्येकजण दर्शनाचा भेद घेतो आणि त्या भेदाभेदामध्ये आपल्या आपल्या दृष्टीने ती जी काही स्थिती आहे ती स्थिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. कारण जसं केवळ सगळं म्हणजे सगळं काही क्षणिक आहे असं बौद्ध संप्रदायात म्हटलं आहे, सब्बम शून्यम सब्बम क्षणिकम. तर सगळं काही शून्य आहे, सगळं काही क्षणिक आहे. तर त्याच्यामध्ये फक्त एक शांती आहे. इथे जैन संप्रदायात निर्वाण आहे, शांती आहे. दोन्हीकडे शांतीचाच विचार आहे असो, पण असे वेगवेगळ्या प्रकारांनी विचार प्रत्येकाने मांडलेले आहेत. त्यामध्ये वसिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना सांगितलं, मला एकच गोष्ट लक्षात ठेव रामा, आपण एक सूत्राचा अर्थ बघू म्हणून की संशयात्मा विनश्यती. मग एवढं लक्षात ठेव रामा की संशय अंतःकरणामध्ये कोणताही मार्ग अवलंबला तरी काही ठेवू नये माणसाने. त्याचं कारण असं की योग्य आणि अयोग्य आपल्याला काही मानण्याचं कारण नाही की हा आमचा संप्रदाय चांगला आहे, आमचा तो संप्रदाय चांगला आहे. त्यांच्याकडे एक भूमिका समन्वयाची आहे, सगळ्यांना साधक बाधक विचार करून एका मार्गावर नेण्याची आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की हे बघ तुला सांगतो की एक मोठा जलाशयाचा आश्रय घेतला, त्याच्यापेक्षा तो जलाशय आहे तो जलाशय तिथे राहिला, त्या जलाशयातनं एखादा ओहोळ निघाला, तो निघाला तर पुढे एखाद्या मोठ्या ओहोळाला जाऊन मिळतो, तो जाऊन आणखीन एखादा ओढ्याला मिळतो, तो ओढा एखाद्या नदीपर्यंत जातो, ती नदी मोठ्या नदीला जाऊन मिळते. पण काही झालं तरी म्हणाले शेवटी ते सगळं पाणी आहे ते सागरालाच जाऊन मिळतं. कोणत्याही म्हणजे स्वरूपामध्ये ते सागरापर्यंत पोचत नाही असं काही होत नाही, त्याचा शेवट सागराशीच होतो. त्यामुळे मार्ग लहान असो मोठा असो, म्हणून तर रामकृष्ण परमहंसांनी या कलियुगामध्ये या सर्व साधना मार्ग सर्व संप्रदाय
यांचा अभ्यास केला आणि त्या त्या मार्गाने त्यांची जी सर्वात शेवटची स्थिती आहे ती नेमकी काय आहे, कशी आहे, त्याची अनुभूती काय आहे, ही अनुभूती त्यांनी घेतली. आणि त्यांनी सांगितलं छोटे मोठे मार्ग जे असतात ते फार अलीकडच्या टप्प्यावर असतात. त्यांच्याकडनं मिळणारं जे अनुभूतीचं स्वरूप आहे तेही फार सामान्य स्वरूपाचं असतं. त्यामुळे ती अनुभूती ही मनुष्याला फार पुढे ईश्वरापर्यंत नेऊन पोचवू शकते असं नाही. परंतु ते म्हणाले सर्व संप्रदायांमध्ये एक जसं इथे म्हटलं आहे तसं एखाद्या संप्रदायाच्या माध्यमातून मनुष्याने भगवंताच्या पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला तर त्या प्रयत्नातून त्याला योग्य अशी माणसं भेटत जातात. आणि त्यांनी सांगितलं आहे की त्या मार्गाने तुम्ही पुढे जाऊ शकता. तिथे सांगताना वसिष्ठ असं म्हणतात की हे बघा, तुम्ही निष्ठेने मार्ग चालायला लागा. एकदा मार्ग चालायला लागलात की तुमची काळजी घेऊन तुम्हाला योग्य मार्गावर नेऊन ठेवण्याकरता जगामध्ये ठिकठिकाणी देवदूत आहेत, जगामध्ये ठिकठिकाणी मार्गदर्शक आहेत. ते तुम्हाला जशी जशी वेळ येईल, जी जी योजना आवश्यक वाटेल त्या त्याप्रमाणे आणि तुमची योग्यता जशी वाढत जाईल तसे त्या ठिकाणी ते भेटत जातील आणि तुम्हाला घेऊन जातील. माणसांनी मला सद्गुरू कधी भेटेल याच्याही मागे धावाधाव करण्याची गरज नाही. आपल्याला जर सद्गुरू भेटणार असतील तर आपल्याला त्या आपण आपल्या मार्गावर चालत राहावं, आपण आपलं काम करत राहावं, आपण आपली साधना करत राहावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निष्ठेने करत राहावी. मग ते मला कधी मिळेल, अहो 6 महिने झाले, अहो 8 महिने झाले, अहो वर्ष झालं, असं नाही चालत. येथे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विण. कारण योग्य वेळ आल्याशिवाय जो जिथे जाऊन पोचायचा आहे तो तिथं पोचू नाही शकत. त्याचं कारण असं आहे की त्याचा तो अधिकारही निर्माण व्हावा लागतो, तेव्हाच तो पोचतो. आणि म्हणून ते म्हणतात की श्रद्धेने वाट चालत राहावी. माऊलींनी तर फार सुंदर वर्णन केलं आहे. 6व्या अध्यायात ते म्हणतात की हा योगमार्ग असा आहे, कारण हे योगमार्गाशी निगडीत आहे म्हणून आपण तेच ते वचन घेतलं संदर्भाला. की ते म्हणतात की येथे नाही चालत तातडी हीच भूमिका खरी आहे. कारण ये मार्गीचा कापाडी महेशू अजूनही. या मार्गावरती तर साक्षात भगवान शंकरही अजून चालतातच आहे. जे त्यांनाही त्यांचं ते गंतव्य, याचा अर्थ परब्रह्म, त्याचं नेमकं स्वरूप काय हे शंकरांनाच कळलं नाही. तो हम किस गली का नाम देंगे, आम्ही कोण, आमचं तर काहीच नाही त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे माऊलींनी सांगितलं आहे की भगवान शंकरांसारखा सुद्धा त्या मार्गावरचा अजूनही कापाडी म्हणजे यात्रेकरू आहे, तोही प्रवासी आहे, तेही अजूनही आपलं कार्य करतातच आहेत, साधन मार्गावरतीच आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटल्यासारखं येथे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विण. किती काम करा, वसिष्ठांनी शेवटी रामाला सांगितलं की रामा, निष्ठेनी मार्ग चालत राहणे. आणि आपल्याकडे गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं आहे तसं लोक विचारतात, महाराज प्रभू रामचंद्रांचं दर्शन कधी होईल? अरे दर्शनाची घाई तुम्हाला कशाला? नामस्मरण करत राहा. रोज नामस्मरण होतं आहे आणि तुमच्याकडून साधना होते आहे, हेच रामाचं दर्शन आहे असं समजा. कारण नित्य उपासना होणं इतकं काही सोपं नाही आहे. आणि म्हणून जे घडतं आहे ना तेच पुष्कळ आहे, तेच खूप मोठं आहे, तेच निष्ठेने चालू ठेवा असं संतांनी सांगितलं, ऋषीमुनींनी सांगितलं. इथे साक्षात वसिष्ठ महामुनीही तेच सांगतायत. सांगण्याचा विषय असा की उपनिषदांनी सांगितलेलं जे वचन आहे, न ते श्रांतस्य सख्याय देवाः, ते म्हणतात की दमेपर्यंत, श्रमेपर्यंत, आता अगदी पुढचं पाऊल टाकणं अशक्य आहे. भगवंता आता तुला काय करायचं ते कर बाबा, माझ्या जिद्दीवर इथपर्यंत केलं, ह्याच्या पुढे तर आता मला झेपत नाही. असं झालं की मग म्हणाले देव येतो. तो आमच्या तितिक्षेची, तो आमच्या परिश्रमाची तो वाट पाहतो, परीक्षा घेतो, बघू हा किती टिकतो म्हणून वाट बघतो. म्हणून साईबाबांनी अगदी 2 शब्दात सांगितलं आहे, श्रद्धा ठेवा
मार्गावरून चाला आणि सबुरी विसरू नका. शांत राहा, सांभाळा, तितिक्षा ठेवा. जे होईल जसं होईल तसं होईल. भगवंतावर श्रद्धा आहे ना, भगवंतावर विश्वास आहे ना, मग मार्गावरनं चालत राहा. मी व्यवहारात माझ्यापुरतं एक गणित केलेलं आहे. मी नेहमी असं म्हणते, जसं समर्थांनी म्हटलं आहे की भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी धीर रे सर्व धाकास सांडी, रघुनायका सारखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. म्हणाले तो कधीच आमची उपेक्षा करत नाही. तो अनुशासन आहे त्याचं आणि त्यामुळे तो कडक आहे. तो त्याचं कार्य मोठं चोख करतोय. असं उगीच देवा किती तुझी वाट बघतोय, देवा आता मी इतका तळमळतोय, कधी रे मला दर्शन दे, ह्या असल्या आमच्या बकवासवर तो काही फारसं लक्ष देत नाही. परंतु योग्य वेळ आली की तो कधीही दंडधारी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी, तो कधीच थांबत नाही. कुठल्याही प्रकारे आमच्यावर अडचणी येऊ देत नाही. माझं व्यवहारातलं गणित असं आहे की 11:59 आणि 59 सेकंद तो आम्हाला पूर्ण प्रयत्न करायला देतो, पण आमचे 12 वाजू देत नाही. सांभाळतो आम्हाला, 12 काही वाजू देत नाही. एवढं लक्षात ठेवावं. आपण आपलं काम करत राहावं. वसिष्ठांनी रामाला सांगितलं की रामा, ही गोष्ट आता मी तुला सांगितली की मनुष्य अज्ञानी आहे. तुझे जे प्रश्न आहेत मला, त्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं आहे. आणि म्हणाले ते उत्तर देताना मी तुला असं सांगतो की तू काहीही झालं तरीसुद्धा आत्ता जे नैराश्य तुला आलं आहे ना, किंवा तुझ्या मनात जी खिन्नता दाटली आहे ना, या विषयाला धरून राहू नकोस. प्रयत्नशील राहा, ईश्वरावर विश्वास ठेवून राहा. या मार्गावरचा तू मोठा अधिकारी आहेस. तुझं अंतःकरण मुळातच शुद्ध आहे. तुला काही वेगळं मिळवायचं आहे असं काही नाही आहे. तरीसुद्धा तुझी ही खिन्नता दूर करण्याकरता रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर माधव मेघश्याम, भज प्यारे तू सीताराम. सुंदर माधव मेघश्याम, भज प्यारे तू सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर माधव मेघश्याम, भज प्यारे तू सीताराम. सुंदर माधव मेघश्याम, भज प्यारे तू सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. या ठिकाणी वसिष्ठांनी प्रभू रामचंद्रांची खिन्नता दूर करण्याकरता जे सांगायला सुरुवात केली आहे ती त्यांना प्रयत्नवाद आणि दैववाद ह्या विषयाच्या संबंधाने ते आता निरूपण करतायत. हे योगवासिष्ठाचं वैशिष्ट्य आहे. योगवासिष्ठामध्ये या दैववादावर जे सांगितलं आहे त्याच्यावरती पुढे समर्थांनी जी 13 शते लिहिलेली आहेत त्या 13 शतांच्यामध्ये प्रयत्नवाद आणि दैववाद याच्या संबंधाने ते रामाचे भक्त असल्यामुळे त्यांनी या योगवासिष्ठाच्या आधाराने फार सुंदर प्रकरण, त्यांची ती सगळी प्रकरणं 100-100 ओव्यांची आहेत, अशी 13 प्रकरणं त्यांनी लिहिली आहेत. त्यामध्ये हे एक प्रारब्धवादाचं किंवा दैववादाचं प्रकरण आहे. आता आपल्याला त्या विषयापर्यंत पुढे जायचं आहे. तर त्यामध्ये काल जिथे आपण निघालो आहोत तिथून
की परब्रह्माचं जे स्वरूप आहे ते लक्षणांमधनं कसं सांगता येतं, तर सत, चित आणि आनंद ही त्याची लक्षणं आहेत. तो जो सत या भावामध्ये आहे किंवा ह्या लक्षणामध्ये आहे, त्या सतमध्ये जर अहंकार मिसळला आणि ही व्यष्टी आहे, म्हणजे हे सगळं जगत आहे, या जगताचा विचार केला तर सत अधिक अहंकार अधिक व्यष्टी म्हणजे जीव, हा जीव झाला त्याच्यामध्ये. आता सत आणि अहंकार आणि समष्टी म्हणजे हिरण्यगर्भ झाला. त्या हिरण्यगर्भापासून सगळ्या सृष्टीची उत्पत्ती झाली. आता पुन्हा एकदा आपल्या ठिकाणी काय स्वरूप आहे ह्या देहामध्ये, तर त्यांनी असं म्हटले, द्वासुपर्णा सयुजा सखाया. आपल्या उपनिषदांनी म्हटलं आहे की एक झाड आहे, त्या झाडावरती 2 पक्षी बसलेले आहेत. ते पक्षी कसे आहेत, तर म्हणाले एक पक्षी असा आहे की जो फक्त बसतो आहे आणि बघतो आहे. त्या ठिकाणी ते कुठलीही हालचाल करत नाही. या झाडाला फळं कधी लागतील, ती लागलेली आंबट आहेत का, ती गोड आहेत का, पडतायत का, किडकी आहेत, काही त्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. आणि दुसरा पक्षी त्याच्यावरती बसल्यानंतर, अरे हे फळ आंबट आहे, अरे हे छान पिकलेलं होतं पण ते कुणीतरी खाऊन टाकलं, माझं लक्ष होतं 4 दिवस तरीसुद्धा मला ते मिळालं नाही, वगैरे वगैरे. तो दुःखी आहे, तो सुखदुःखांनी युक्त आहे. असं मनुष्याच्या देहामध्ये द्वासुपर्णा सयुजा सखाया हे जे 2 पक्षी आहेत एकमेकांचे मित्र आहेत आणि खूप छान एकमेकांशी त्यांचं नातं आहे. ते नातं अर्थात परमात्मा आणि जीवात्मा असंच आहे. आमच्या हृदयामध्ये भगवंत जे म्हणतो की ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. तर म्हणाले हा जो परमात्मा आहे तो आमच्या हृदयामध्ये बसलेला आहे ईश्वर रूपाने. तो ज्या रूपाने बसलेला आहे तो काय, सत अधिक अहंकार अधिक त्याच्यामध्ये त्याचं मूलभूत स्वरूप आता जीव ह्या भागामध्ये येण्याकरता व्यष्टीशी जोडलं आहे म्हणून माझ्या हृदयात बसला आहे. संबंध समष्टीचा विचार केला तर तो हिरण्यगर्भ रूपाने राहिला आहे, त्यांनी तिथून निर्माण केलं आहे. असो, तर आता आमच्या अंतःकरणामध्ये हे एक शुद्ध चैतन्य आहे की ज्याच्यात ही काही भानगड नाही आहे. ते व्यष्टी न समष्टी न अहंकार न काल आपण घेतलं तसं चित्त आणि चित्त हे काही नाही आहे. इथे सत हा निखळ रूपाने राहिलेला आहे. म्हणजे तो त्याच्या मूलभूत स्वरूपामध्ये ईश्वर, तो ईश्वरभाव येताना तत्त्वज्ञानात जे मांडावं लागेल ते आपल्याला आत्ता घ्यायची गरज नाही. आपल्याला ईश्वर नावाने त्याचं अस्तित्व पुरेसं आहे आणि त्यामुळे ईश्वर स्वरूपामध्ये तो आमच्या हृदयात आहे. जीवभाव कसा आला आहे आम्हाला आपण काल बघितलं. ते चित्त चैतन्याचं लक्षण आहे, पण त्या चित्त लक्षणाला उपाधी लागली ना, त्या अंतःकरणाची उपाधी लागली ना. आता इथे आणखीन सुटसुटीत झालं. हे 3 बाजूला केले त्याच्यामधले आणि फक्त अहंकार ठेवला नाही का, मन बुद्धी आणि स्मरण करणारं चित्त. तर ते 3 बाजूला झालेत. शेवटचा जो अहंकार आहे सगळं भोगणारा, उपभोगणारा आणि जे कर्तृत्व आणि भोग ह्याला कारणीभूत असणारा, तो त्या ठिकाणी आहे. आणि म्हणाले इथे काय झालं, या जीवाच्या ठिकाणी हा अहंकार आणि हे सगळे जोडले गेले म्हणून आम्ही काय झालो, अज्ञानी. आम्ही काय झालो, अविद्येने युक्त. म्हणून आपली लक्षणं काय सांगितली, ती सुषुप्ती, ती जागृती, ती निद्रा जागृत, नंतर सुषुप्ती, अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत की ज्या सांगताना त्यांनी एक एक लक्षणं सांगत गेले. सुषुप्ती कदाचित मी 2दा म्हणाले असेल, परंतु ही सगळी लक्षणं कुणाला, त्या अज्ञानाला. अज्ञानी म्हणजे कोण, आम्ही म्हणजे कोण, हा जीव. हा जीवाबरोबर कोण आहे, परमात्मा आमच्या हृदयामध्ये. त्याला ज्या स्वरूपात राहायचं आहे तसा तो राहतो आहे आमच्याजवळ. आता म्हणाले याला, या जीवाला योग वासिष्ठकार म्हणजे वसिष्ठ म्हणतात की रामा, ह्याला तुला जे सुख हवं आहे ना, तू जे मला सांगतोयस ना की मला शाश्वत सुख पाहिजे, ठीक आहे, तुला शाश्वत सुखाच्या प्राप्तीकरता एकच गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे मोक्ष नावाची जी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी हे सगळे पदर आहेत ते सगळे सुटून जातात, त्यातलं काही शिल्लक उरत नाही. शिल्लक उरतं
ते फक्त आत बसलेलं द्वा सुपर्णा सयुजा सखाया त्यातला जो सुपर्ण आहे तो एकच, तो परमात्मा, तोच शिल्लक राहतो. तुझ्या ह्या चितला जेव्हा उपाध्या जोडल्या आहेत किंवा सतमध्ये जेव्हा अहंकार मिसळला आहे त्यावेळी हा जो जीवभाव आलेला आहे, या जीवभावाला सोडलं की संपलं. बाकी काही अवघड नाही म्हणाले. हा मोक्ष असा सहज आहे. त्याचं स्वरूप त्याला सांगतात, मोक्षो ही विमलम चेतो सम्यक ज्ञान विबोधितम. म्हणाले खऱ्या ज्ञानाने जागृत झालेलं जे मलिन चित्त आहे ते आता कसं झालं, मलरहित झालं. मग आता ते चित्त राहिलं नाही, आता ते चित झालं. चित म्हणजे सत झालं. सत म्हणजेच आनंद प्राप्त केला, मोक्षाचा आनंद मिळाला त्याला. इतकं ते म्हणाले सोपं आहे असं सांगायला, पण म्हणाले अनुभवायला कशाने अनुभवावं लागतं, या अंतःकरणाने अनुभवावं लागतं. हे जे चितमधलं जे जोडलेलं अहंकाराचं आणि त्या चित्ताचं स्वरूप आहे हे शेवटपर्यंत टिकणारं नाही आहे. त्याचं कारण असं आहे, ते चैतन्यमय नाही आहे, ती उपाधी आहे. त्या उपाधीमधली जी बुद्धी आहे ती बुद्धी सूक्ष्मया त्वग्रया बुद्ध्या, सूक्ष्मया सूक्ष्मदर्शी भी. बुद्धीच्या ठिकाणी इतका बारकावा, इतकी सूक्ष्मता आणि इतक्या थेट दूरपर्यंत जाण्याचं सामर्थ्य आहे की जेव्हा हा जीव आहे, हा जीव जेव्हा परमात्म्यापर्यंत पोचायला जातो, निघतो, त्यावेळी त्याच्याबरोबर शेवटपर्यंत शिल्लक राहतं ते बुद्धीचं स्वरूप राहतं. तिथे मन नाही पोचत. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. मनासहित वाणी परत येते, पण फक्त तिथे माऊलींनी फार छान वर्णन केले. ते म्हणाले एखाद्या तांब्याच्या बुडाच्या पितळेच्या भांड्यामध्ये छानसं मसालेदार पदार्थ केलेला असावा आणि ते भांडं चांगलं घासून पुसून स्वच्छ केलेलं असावं, पण ते पुन्हा एकदा स्वयंपाक करण्याकरता जर आचेवर ठेवलं तर तापायला लागल्याबरोबर पहिल्या मसाल्याचा वास येतो, कारण तो संस्कार त्याच्यावरचा शिल्लक असतो. अशी संस्कार रूप असलेली बुद्धी कुठपर्यंत जाऊन पोचते म्हणाले, ती थेट परमात्म्या का ती कशी पोचू शकली, ती कुठपर्यंत पोचली, ती थेट त्याला जाऊन भेटली नाही, पण तिला तिची जे जाणीव स्वरूप आहे त्या जाणीव स्वरूपाने तिने आम्हाला आनंद दिला किंवा अनुभव दिला. कोण अनुभव देणार? भगवंतापर्यंत पोचला, भगवंताचं दर्शन झालं, भगवंताच्या विषयी जे जे काही साक्षात्काराला आलं, अनुभवाला आलं, अनुभूतीला आलं, त्या सगळ्याची जाणीव कुणाच्या मार्फत? बुद्धीच्या. आणि म्हणून ती अत्यंत सूक्ष्म अशी बुद्धी थेटपर्यंत जाते. पण म्हणाले असं जरी असलं ना तरीसुद्धा हा जो मार्ग आहे तो भयंकर अवघड मार्ग आहे. म्हणाले हा मार्ग अवलंबून जाणं, क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत् कवयो वदंती. विद्वान असं सांगतात, श्रेष्ठ पुरुष असं सांगतात, पंडित असं सांगतात. म्हणाले परमात्म्यापर्यंत जाऊन पोचणं हा मार्ग फार कठीण आहे. आणि म्हणून रामा, मी सर्व लोकांच्या करता जेव्हा निवेदन तुझ्या पुढे करतो आहे तेव्हा तुझा प्रश्न नाही, तू ज्ञानीच आहेस, परंतु सामान्य माणसाकरता सांगतो की माणसाचं अंतःकरणसुद्धा शुद्ध होऊ शकेल म्हणजे परमेश्वर दर्शन होईल असं नाही आहे, म्हणजे तो प्राप्त होईल असं नाही आहे, म्हणजे अनुभूती येईल असं नाही आहे. तर रामाने म्हटलं का बरं? ते म्हणाले असं आहे, अनुभूती करतात त्यांनी स्वीकारावं लागतं. आपल्या बाजूनी भांडं स्वच्छ करून ठेवायचं आहे, आपल्या बाजूनी तेल वात पंटी नंतर त्याच्यामधलं जे काही आपल्याला सगळं नेटकं ठेवायचं आहे, कुणाला अत्तर घालायचं आहे, कुणाला काय असेल ते, पण सगळं करून ठेवलं आहे. आता पंटी पेटवून तिचा प्रकाश पडणं हे आपल्या हातात नाही आहे. तेलवात पंटी ठेवणं आपल्या हातात आहे, पण ती पेटली जाणं हा अधिकार आपला नाही आहे. ते ज्ञान, ती ज्ञानाची ज्योत त्याच्याचकडनं आम्हाला प्राप्त व्हायची. म्हणून उपनिषद पुन्हा म्हणतात की यमे वैश वृणुते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम. म्हणाले त्यालाच परमात्मतत्व प्राप्त होतं
ज्याला तो वरतो म्हणजे स्वीकारतो, वृणुते, ज्याचा स्वीकार तो करतो त्यांनी करायचं आहे. आम्हाला वाटलं म्हणून घडणार आहे असं नाही. आम्ही फक्त प्रयत्न करत राहायचा आहे. शेवटचं जे तुळशीचं पान आहे ते त्यांनी ठेवायचं आहे आणि तेव्हा ते पूर्ततेला येणार आहे, तोवर नाही. आणि म्हणून ते पुढे सांगतात की हे सगळं प्राप्त व्हायला रामा, आत्ता तुझ्याकडे जे प्राबल्य रजोगुणाचं आणि तमोगुणाचं आहे, तुला काहीही करावंसं वाटत नाही आहे, तुझं मन कशात रमत नाही आहे, काही खावं प्यावं असंही वाटत नाही आहे, म्हणजे ना तुला क्रियाशीलता असावी असं वाटतं, तू एका प्रकाराने जड झाला आहेस आणि प्रत्येक क्रियेला नाकारतो आहेस. त्यामुळे रजतम गुणांचं तुझ्याकडे प्राबल्य आहे. एकच गोष्ट आहे रामा, ह्याच्यातून आळस निर्माण होतो किंवा हा आळसाला हे दोन्ही गुण आळसाला कारणीभूत आहेत. आणि त्यामुळे इथे व्यवहारात सुद्धा आळस हा माणसाचा शत्रू आहे. व्यवहारातही मनुष्य आळसानी जर न राहील तर संपूर्ण जगामध्ये कोणी दरिद्री उपाशी राहणारच नाही, शक्यच नाही. आळसच सगळ्याच्या मागचं कारण आहे. त्यामुळे दारिद्र्य दैन्य जर कशामुळे असेल तर त्या आळसामुळे. एक लक्षात ठेव म्हणाले, आलस्यादी यमवनिही ससागरांता. म्हणाले आलस्यादी यमवनिही ससागरांता नरपशुभिश्च निर्धनैश्च. म्हणाले ही संपूर्ण सागर वलयांकित पृथ्वी आहे. त्या पृथ्वीवरती लोकांनी जर आळस सोडला तर ना त्यांना नरपशु म्हणजे ते नरपशुसारखे पशुसारखेही राहणार नाहीत आणि निर्धनैश्च निर्धनही राहणार नाहीत. व्यवहारात सांगितलं, व्यवहाराचा विषय सांगितला. आणि लगेच त्यांनी सांगितलं की मनुष्याच्या अंतःकरणामध्ये प्रयत्नशीलता पाहिजे. प्रयत्नाने त्याला सगळं मिळतं. मराठीमध्ये आपली म्हणे ना, प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे. जे अशक्य आहे ते शक्य होतं. असं प्रयत्नामध्ये हे अनुभवाला येतं रामा, असं लक्षात ठेव. त्यामुळे प्रयत्न सोडता कामा नये. तू असा एका ठिकाणी बसून राहशील तर कसं चालेल. पण म्हणाले त्या प्रयत्नाच्या बरोबर एक गोष्ट आहे की त्या प्रयत्नावर पूर्ण विश्वास पाहिजे की मी केलेला प्रयत्न मला यश देणारच आहे, मी त्या प्रयत्नांनी पुढे जाणारच आहे. आणि त्यामुळे म्हणाले जर अंतःकरणात मनोधैर्य नसेल, आत्ता जे तू तुझं मनोबल घालवून बसला आहे, तुला काही करावंसं वाटत नाही, कशाची इच्छा नाही, की अशी जी परिस्थिती जे घडायचं असेल ते घडेल, जसं व्हायचं असेल तसं होईल, जे प्रारब्धात असेल ते होईल, जो योग असेल तो होईल. तर वसिष्ठांनी सांगितलं की हा दैववाद आहे. इथे प्रयत्न राहत नाही आणि दैववादाने कधी कुणाचं कल्याण झालं नाही. दैववाद हा कुणालाच पुढे घेऊन जात नाही आणि दैववाद नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. असं म्हणून ते रामाला आता दैववाद शिकवायला निघाले तेव्हा ते म्हणतात की स्वप्रयत्नावर माणसाचा पूर्ण विश्वास पाहिजे. आणि आपल्या ते यांनी नाही का त्या सावरकरांनी उत्तर दिलं आहे की अरे म्हणाले हा कोलू फिरवत फिरवत तुझा जन्म जाणार आहे, तुला 50 वर्षाची शिक्षा. ते म्हणाले 50 वर्ष तुमचं राज्य तरी राहणार आहे का? मला 50 वर्ष तुम्ही तुरुंगात ठेवायला, तुम्ही तरी कुठे राहणार आहात? केवढा दुर्दम्य विश्वास आहे. कोणत्या सगळ्याच क्रांतिकारकांकडे बघितलं तर लक्षात येतं की विलक्षण मनोबलावरती त्यांनी काम केलेलं आहे. आता अलीकडे सुद्धा बारीचं चरित्र पाहिलं तर काय कष्ट झेललेले आहेत. असो, विषय लांबत जाईल, सोडून देऊ आपण. परंतु त्यांनी असं म्हटलं आहे की आपला जो प्रयत्न आहे तो प्रयत्न इतका निखराचा, निष्ठेचा आणि त्याच्यावरची श्रद्धा पाहिजे. नाही तर म्हणाले पुन्हा तो प्रयत्न हा लटका पडतो, तो प्रयत्न यश देऊ शकत नाही. जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम. जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम. जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण
वसिष्ठ महामुनींनी दैवाची खूप सुंदर अशी व्याख्या केली आहे. ते म्हणतात, न किंचन महाबुद्धे तदस्तिह. म्हणाले, जगत्त्रये यदनुद्वैगिना नाम पौरुषेण न लभ्यते. म्हणाले, ह्या संपूर्ण त्रिभुवनामध्ये असं काहीही नाही आहे की जे आम्ही प्रयत्न केला आहे आणि आम्हाला प्राप्त झालं नाही. मनुष्य नुसतं म्हणतो काही नाही हो, कितीही करा, काही होत नाही, कारण तो करतच नसतो. करणारा कधीच थांबत नाही. करणारा आपल्या प्रयत्नांनी आपला मार्ग अवलंबत पुढे जातच असतो. कारण जे झालं नाही असं त्याला वाटतं, आपण पुढे त्याची चर्चा करू, जे झालं नाही असं त्याला वाटतं ते कुणाच्या इच्छेने झालं नाही, ते तुझ्याकरता का घडलं नाही, किंवा त्या ठिकाणी एकदा तुमच्याकडे प्रयत्नवाद आणि एकदा दृढ श्रद्धा अंतःकरणामध्ये ईश्वरावर जर निर्माण झालेली असली तर तो जे करतो त्या कशामध्येच नकारात्मक दिसतच नाही. म्हणून त्यांनी इथे सांगितलं, न किंचन महाबुद्धे तदस्तिह जगत्त्रये. या जगत्त्रयामध्ये काही मिळवणं आम्हाला कधीच प्रयत्नांनी अशक्य नाही. आम्ही जर प्रयत्न करत राहिलो तर आम्हाला प्राप्त होईलच. न ते श्रांतस्य सख्याय देवा. म्हणाले, श्रम, अगदी परिश्रम, अगदी शेवटपर्यंत जो परिश्रम करत राहतो आणि करून दमतो, त्याची ताकद संपते, हे जेव्हा परमेश्वराच्या लक्षात येतो, परमेश्वर त्याला तसा राहू देत नाही. कोण म्हणतं की आम्ही प्रयत्न केला आणि आम्ही प्राप्त नाही झात. ते एक औषध होतं मध्यंतरी 606 म्हणून. तर त्याचं नाव 606 का ठेवलं गेलं, आपली एक कुतूहल म्हणून त्यावेळी लोकांनी विचारलं. आता तर ते औषध नाही आहे, पण त्यांनी सांगितलं की ह्याचं नाव 606 येण्याचं कारण एकच आहे की ह्याच्याकरता जे प्रयोग केले ते 605 प्रयोग अयशस्वी झाले, 606वा प्रयोग यशस्वी झाला, म्हणून त्या औषधाचं नावच 606 असं ठेवलं. 606. किती प्रयत्न करावा लागतो, किती प्रकारचे प्रयत्न फुकट जातात, तेव्हा यश मिळतं. ते सांगतात की तसं म्हणाले, लक्षात घ्या की यदनुद्वेगिना नाम पौरुषेण न लभ्यते. म्हणाले, ज्यांच्या ठिकाणी पराक्रम करण्याची ताकद आहे आणि जो खिन्न न होणारा पराक्रम करतो, तो थकतच नाही. हे असं झालं नाही, चला आपल्याकडे आपलं जेव्हा यान वर गेलं आणि जेव्हा ते अयशस्वी झालं त्यावेळी जी इस्रोची मंडळी त्या ठिकाणी थोडीशी खट्टू झाली, अगदी गळ्यात पडून मोदींच्या रडायला आलं त्यांना. तेव्हा मोदींनी सांगितलं, काय झालं त्याच्यात, एकदा तर अपयश आहे आणि आपलं अपयश नाहीच आहे, ते तिथे फक्त लँड होऊ शकलं नाही आणि अंतराळामध्ये पुढे पुढे तर त्याच्याबद्दल पुष्कळच माहिती येत गेली. सांगण्याचा हेतू असा, नंतरचं तर झालं ना. म्हणजे आत्ताचं हे अपयश धरू नका. ते म्हणाले, पराक्रम करणाऱ्या माणसांनी कधीही उद्विग्न होऊ नये. जो पराक्रम उद्विग्नता रहित केला जातो तोच पराक्रम प्रयत्न म्हटला जातो. उगीच आपलं लटकं इकडं तिकडं काहीतरी करणं, म्हणजे व्यवहारात आपण लहान मुलांना जे म्हणतो ना तेच सत्य आहे. शोधा म्हणजे सापडेल, पण शोध नाही, कुठे सापडत नाही, मिळत नाही, दिसत नाही. आपण पुढे म्हणतो सापडेपर्यंत शोधा. कारण शोधा म्हणजे काय 2 मिनटं फिरला, पण शोधलं म्हणजे ते सापडेपर्यंत शोधलं पाहिजे. तसंच इथे वसिष्ठ सांगतात की म्हणाले, अशा प्रकारे जेव्हा मनुष्य शुद्धं ब्रह्म परात्पर राम, कालात्मक परमेश्वर राम. शुद्धं ब्रह्म परात्पर राम, कालात्मक परमेश्वर राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय
त्यांनी पुढे सांगितलं वसिष्ठांनी की योयम अर्थम प्रार्थयते तदर्थम यतते तया. जो मनुष्य ज्याची अपेक्षा करतो त्याला प्रयत्नांनी ते सर्व काही मिळतं. सो वरयम तदवाप्नोती न च श्रांतो. म्हणाले जोपर्यंत तो निवर्तते, जोपर्यंत तो आपल्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये कष्ट करण्याची तयारी ठेवतो आणि ती वस्तू प्राप्त होईपर्यंत कार्यरत राहतो, तोच त्याच्या आयुष्यात, लक्षात ठेवा केवढं मोठं आश्वासन आहे, आम्हाला जे पाहिजे आहे ते मिळवून देण्याची ताकद आहे, आमच्या प्रयत्नामध्ये आहे. पण ते म्हणतात की यद्भावी न तद्भावी भावीचेद न तदन्यथा. म्हणजे काय की जे व्हायचं असेल ना आमच्या नशिबात तर ते होईलच होईल बरं का, काही केलं तरी होईल. पण जर आमच्या नशिबातच नसेल ना तर आम्ही काहीही केलं तरी व्हायचं नाही. आम्ही पुष्कळ कष्ट केले तरी मुळीच होणार नाही. त्यावरती वसिष्ठ रागावलेत. वसिष्ठ म्हणतात की अहो ही तुम्ही काय बोलता आहात, हा दैववाद आहे. मी तुम्हाला कधीही दैववाद शिकवणार नाही. म्हणाले फक्त प्रयत्न आहे. आणि म्हणाले तुम्हाला दैववाद का चांगला वाटतो, तुम्ही का दैववादाच्याकडे वळता, त्याचं कारण एक आहे. म्हणाले प्रयत्नवाद जो आहे त्याची अतिपरिचयात अवज्ञा झाली आहे. कारण तुम्हाला कळतच नाही, अंथरुणावरून उठलो म्हणजे आपलं शरीर चालतं आहे म्हणून उठलो, आम्ही जेवलो आमचे हातपाय चालत आहेत म्हणून हात काम करतो आहे, हाताकडे प्रयत्न आहे, मुखामध्ये ते चावण्याची ताकद आहे. ही सगळी क्रियाशीलता, हा प्रयत्नवाद आम्ही प्रतिक्षणी अनुभवतो. जीवन जगायचं म्हटलं तरीसुद्धा आम्हाला प्रयत्न करावा लागतो. आणि ते म्हणाले माणूस तरीसुद्धा स्वतः समजत नाही, प्रयत्नाचं महत्त्व समजत नाही. त्याला प्रयत्नाचं महत्त्व का कळत नाही, कारण तो प्रयत्नाशी इतका जोडला गेलेला आहे की त्याला प्रयत्न म्हणजे काही वेगळं आहे असं वाटत असतं. ते इतकं सहज झालेलं आहे. आता ते व्याख्या करतायत. पूर्वजन्मकृतं कर्म तद्देवमिति कथ्यते प्राक्तनं पौरुषम तद्वै दैवशब्देन कथ्यते. म्हणाले शेवटी दैव नावाचं काय अस्तित्व आहे, म्हणजे सृष्टीमध्ये कुठे दैव नावाची जागा आहे, सृष्टीमध्ये कुठे दैव नावाचा लोक आहे, सृष्टीमध्ये कुठे दैव नावाचं वेगळं काही चैतन्याने युक्त असलेलं काही स्थान आहे, काही नाही. म्हणाले पूर्व काळामध्ये केलेला जो प्रयत्न आहे तो आता दैव आहे. पूर्वजन्मामध्ये जे प्रयत्न केले होते तेच प्रयत्न आता फळाला येत आहेत, दुसरं काही नाही. म्हणून ते सांगतात पूर्वजन्मकृतं कर्म तद्दैवमिति कथ्यते. दैवमिति कथ्यते त्यालाच दैव म्हणतात. म्हणाले प्राक्तनं पौरुषम तद्वै दैवशब्देन कथ्यते. त्यालाच प्राक्तन म्हणतात, त्यालाच पौरुष म्हणतात. म्हणजे आम्ही केलेला प्रयत्न, आमचा पराक्रम, आमचं वैशिष्ट्य, आम्ही काय मिळवलं, आम्ही काय केलं, पूर्वजन्मात काय केलं, पूर्व काळात काय केलं, त्याप्रमाणे हे त्याचं प्रयत्न हेच दैवाचं मूळ रूप आहे. प्रयत्नच दैव बनून आमच्यापर्यंत येऊन पोचतो. दैवात असलं तर होईल. म्हणाले हा दुबळेपणा आहे, हा अंगचोरपणा आहे. म्हणाली ही मूढता आहे, हा वेडेपणा आहे की दैवाला दोष देत आपण प्रयत्न न करणं हा वेडेपणा आहे. म्हणाले ह्या प्रयत्नाचं सामर्थ्य काय आहे हे जर आमच्या लक्षात आलं तर म्हणाले मनुष्याला सोपं होईल तत्त्वज्ञान जाणून घेणं. त्याच्याकरता ते उदाहरण देतात आणि सांगतात की कालविधी विनिर्णितं पांडित्यम यस्य राघव अनाध्यापित एवासौ तज्ज्ञश्चेत दैवम उत्तमम. ते म्हणाले की दैवावर चालतं ना सगळं, दैवच सगळं घडवतं ना. म्हणाले कोणीतरी ज्योतिष सांगितलं आणि त्याचं ज्योतिष असं आलं, तो होरा असा होता की हा मुलगा फार मोठा पंडित, फार मोठा विद्वान होणार आहे. मग या माणसाने सांगितलं तो जर ज्योतिषाप्रमाणे जर फार मोठा पंडित होणार आहे तर याला शिकवायला पाठवायची काय गरज आहे, हा पंडितच होईल.
मग म्हणाले, तो झाला का पंडित? तो होऊ शकेल का पंडित? आम्ही जर आमच्या मनाशी म्हटलं की काय करायचं आहे, आपण जर 100 वर्षाचं आयुष्य घेऊन आलो आहे, तर रोज जेवायची काय गरज आहे? रोज हालचाल करायची काय गरज आहे? म्हणाले, असं केलं तर 100 वर्षाचं आयुष्य मिळणार आहे का? त्याचं जीवन मिळणार आहे का? आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मनुष्य जर असा थांबेल आणि दैवावर अवलंबून जर राहील, तर म्हणाले त्याच्याकडनं कोणतंही कार्य होणार नाही. कशा अर्थाने की दैव दैव म्हणून माणूस राहिला, प्रारब्ध प्रारब्ध म्हणून जर मनुष्य राहिला, तर त्यामुळे तो प्रयत्न करणार नाही. आणि जे पूर्वजन्मात करून दोषास्पद, त्यात आपण सगळं त्या गोष्टी पाहणार आहोत. पूर्वजन्मात जे केलं आहे त्याच्यातले जे दोष आहेत, ते सर्व दोष मात्र या जन्मात भोगत राहावे लागतील, कारण आम्हाला या जन्मात काहीच करायचं नाही आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे पहिल्यांदा असं सांगितलेलं आहे की आपला आवाज चांगला आहे, आपली बुद्धी चांगली आहे, आपल्या हातामध्ये कला आहे, आपलं ड्रॉइंग उत्तम आहे, चित्रकला उत्तम आहे, आपल्या हातामध्ये चांगल्यापैकी काही म्हणजे स्वयंपाक असो, म्हणजे ती सुगरण असो स्त्री, काहीही कोणतीही कला कोणाच्याकडे असेल, कलाकाराकडे, किंवा आपल्याकडे जे वैशिष्ट्यांनी परमात्म्याने दिलं आहे त्याचा जर आम्ही योग्य उपयोग केला नाही तर ते सुद्धा पाप आहे. जे देवानी आम्हाला दिलेलं आहे त्याच्यावरती आम्ही प्रयत्न केला पाहिजे, आणि आम्ही जर तो केला नाही तर म्हणाले ते पापच आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं आहे की जर अशा प्रकारे एखाद्याला भविष्य सांगितलं आणि तू पुष्कळ लखपती, त्याच्याही बाजूनी कथा पुष्कळ आहे, नाही असं नाही, पण त्या प्रत्येकाचं उत्तर आपण तर घेणारच आहोत. त्यांनी सांगितलं की दैवाचा विचार कुठपर्यंत करावा. मनुष्य पुष्कळ प्रयत्न करतो आहे, आणि त्याचं पूर्व प्रयत्न जे आहेत, म्हणजे आपल्या आजच्या भाषेमध्ये दैव, पूर्व प्रारब्ध, हे जर जास्त बलवान आहे, प्रबल आहे, तर यावेळचे प्रयत्न त्याच्यापेक्षा प्रबल असले पाहिजेत, तरच त्याच्यातून तो बाहेर पडेल. नाही तर नाही, म्हणजे आपण आपल्याला जमेल तेवढं करावं. मग जमेल तेवढं करावं तर भगवंतही जमेल तेवढंच फळ देईल ना. तो तरी कसं आम्हाला पाहिजे ते यथोचित फळ देईल? नाही देणार. आणि त्यामुळे इथे त्यांनी सांगितलं की कशा करता मनुष्य दैवाचा आश्रय घेतो. कारण दैवम आश्वासन मात्रम दुःखे पेलव बुद्धिषू, दुबळ्या मनाचं समाधान करण्याकरता दैवाचा आधार माणसं घेतात, अन्यथा दैवाच्या आधारावरती काही चालत नाही. आपल्याकडे एक वचन आहे की बली पुरुष कारोही दैवमपि अतिवर्तते. बलवान पुरुष प्रयत्न हे दैवाला ओलांडून पुढे जातात. आणि नाहीतरी ज्योतिष कशा करता बघायचं, नाहीतरी आमच्या पत्रिकेमध्ये काय म्हटलं आहे ते त्या चौकटीवरून कशाला जाणून घ्यायचं, एवढ्याच करता जाणायचं की काय आपल्या विरोधात आहे, ग्रहमान विरोधात आहे, काय आपल्या विरोधात आहे. आपल्याला ही परिस्थिती आता जी येणार आहे ती परिस्थिती आपल्याला ज्याची अपेक्षा आहे ते पुरी करण्यासारखं अनुकूलता देणारी परिस्थिती नाही आहे. मग आपल्याला जर अनुकूल करून घ्यायची आहे आणि जे काही त्याच्यात म्हटलं आहे तसं नाही, ते आम्हाला साध्य झालंच पाहिजे. ह्याच्याकरता जर आमचा प्रयत्न दीर्घ चालू राहील, कठोर चालू राहील, खडतर चालू राहील, तर त्यांनी सांगितलं आहे की प्रयत्न काय करतो, बली पुरुष कारोही, बलवान पुरुष प्रयत्न आहे. जो पुरुष प्रयत्न दैवाला ओलांडून पुढे जा. नाहीतर भगवंतानी आम्हाला कर्माचं स्वातंत्र्य दिलंच नसतं. आणि जे काही पूर्वजन्मीचं दैव म्हणून घेऊन आलो आहे ते दैव आहे, त्याप्रमाणे जर भोगून आयुष्य संपवायचं असेल तर मग त्याला या जन्मामध्ये काही करण्याची गरजच उरली नसती. जर दैवात आहे ना 50 वर्षाचं, काही करायचं नाही, नुसतं ठोकळ्यासारखं बसून राहिलो, आमचं जेवण होऊ दे, आमचं खाणं होऊ दे, आम्हाला पैसे मिळू देत, आमचं घर चालू दे, कसं चालेल, कसं होईल, हे सगळे आपण प्रयत्नच करत असतो. तसंच आपण जेव्हा ज्योतिष बघतो त्यावेळी आपला काय एकूण पुढचा काळ आहे, कसा आहे, अनुकूल आहे, प्रतिकूल आहे, ती प्रतिकूलता दूर करण्याकरता ते शास्त्र आम्हाला उपयुक्त आहे.
ती प्रतिकूलता कशी दूर, किती प्रकारांनी दूर करायची, कशा प्रकारे आपण कालच बघितलं. राजा दशरथांनी जो यज्ञ केला, 9,000 वर्षांचा यज्ञ, किती सत्र झाली त्याची. आजही 1000 वर्षाच्या सत्रांचे यज्ञ चालू आहेत. असं काही समजू नका की दशरथांनी 9,000 सत्रांचा यज्ञ कसा केला असेल. आजच्या काळात सुद्धा यज्ञ, मला माहीत असलेला सुद्धा 1000 वर्षांच्या सत्राचा यज्ञ चालू आहे, चालू ठेवलेलं असतं. यज्ञ म्हणजे हा प्रयत्न आहे की जेव्हा राजा दशरथाला कळलं की मला पुत्र होणार नाही, पण मला पुत्राची इच्छा आहे, अपेक्षा आहे, मला पुत्रसंतती प्राप्त व्हावी, याकरता म्हणून मी प्रयत्न करीनच करीन. किती करावे लागले? 9,000 वर्ष करावे लागले. काय माहिती कुणाचं दैव कसं आहे, त्याप्रमाणे त्याला प्रयत्न करावे लागतील. म्हणाले पौरुष प्रयत्नेन यन्नाप्नोति गुणान्वितः. म्हणाले मनुष्याला प्रयत्नाने कुठंही काहीही मिळवता येत नाही असं नाही. न तदस्ती पृथ्वी, ना पृथ्वीवरचं, ना दिवी, ना देवेषु वा क्वचित. कुठेही मनुष्य काही मिळवू शकत नाही असं नाही आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही शरीराने खूप हालचाल, काय हो दिवसभर आम्ही कष्ट करत असतो. त्यांनी तेही सांगितलं. संवित स्पंदो मनस्पंदा ऐंद्रियस्पंद एवच एतानि पुरुषार्थस्य रूपाण्येभ्यः फलोदयः. हे सगळं वसिष्ठ सांगतायत बरं. आणि या ग्रंथामध्ये दैववादावर जसं लिहिलं आहे तसं अन्यत्र कुठे नाही आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं आहे की हे बघा, फक्त शरीराची हालचाल म्हणजे प्रयत्न नव्हे. पुष्कळ शरीराने काबाड कष्ट केले, प्रयत्न नाहीत. मनाची, प्राणाची आणि जीवाची वासना एकच असली पाहिजे. मनामध्ये तितक्याच तीव्रतेने वाटलं पाहिजे. जीवसुद्धा त्याच्याकरता तितकाच जोडला गेला पाहिजे. अगदी आपण म्हणतो ना, उपासना कशी करायची, मनापासून करायची. समर्थांचं तर फार सुंदर वचन आहे, जीवे वित्ते प्राणे चित्ते. जीवापासून, वित्त धनापासून, प्राणापासून आणि चित्तापासून जेव्हा तुम्ही काम कराल, जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारचा प्रयत्न कराल, समर्थ म्हणतात कसा यशस्वी होईल. योगवासिष्ठावर भर आहे त्यांचा खूप. आणि त्यांचा एकूण दैववादाला ते मान्यच करत नाही. ते म्हणतात दैववाद मला मान्यच नाही. आणि म्हणून आपल्याकडे हे तीनही प्रकारचे प्रयत्न जेव्हा एकत्र होतील, की ज्यावेळी माणसाचं मन, ज्यावेळी माणसाचा प्राण आणि ज्यावेळी माणसाची जीवाची वासना, नाही हे झालं पाहिजे म्हणजे झालंच पाहिजे, हे घडलं पाहिजे म्हणजे घडलंच पाहिजे. घडतात गोष्टी आपल्या मनाच्या बळावर. त्याच्याकरता आपण काल त्याच्या मागची भूमिका पाहिली. भूमिका काय आहे काल पाहिलेली? ती भूमिका अशी आहे की ही सृष्टी मनापासून पण निर्माण झाली. ही मनोनिर्मित सृष्टी आहे. मनाने काय संकल्प केला, ते प्रारब्धात काय आहे, काय घडणार आहे, परिस्थिती काय आहे. आपण जर चिंचवडचं जे देवस्थान आहे मोरया गोसावींचं, ते जर बघितलं तर त्यांची इच्छा होती की मला पुत्रसंतती प्राप्त व्हावी. त्यांची म्हणजे मोरया गोसावींच्या वंशातली. तर पुत्रसंतती प्राप्त व्हावी. पण कोणत्याही प्रकारे तुम्हाला सांगितलं की त्यांच्या पत्रिकेवरून की तुम्हाला शक्य नाही, तुम्हाला संतती प्राप्त. ते म्हणाले ठीक आहे, प्राप्त होणं शक्य नाही. ते निघाले आणि त्यांना कोकणातल्या त्यांच्या गावी जाऊन त्यांनी गणपतीची उपासना सुरू केली. ऐकूनच आपल्याला आश्चर्य वाटेल, जसं दशरथाचं वाटलं ना कलियुगात, त्याचंही आश्चर्य वाटेल आपल्याला. गावाकडे जाऊन 40 वर्ष उपासना अनुष्ठान करत राहिले. तोपर्यंत त्यांचं वय 96 वर्षाचं झालं. आणि 96व्या वर्षी त्यांना पुत्राची प्राप्ती आहे. प्रयत्न आहे. आपण जे म्हटलं आहे ना की उद्याला आपण बघू की प्रयत्नाने मनुष्य आपलं जीवन जगत राहिला तर किती काळ जगू शकतो. रामदेव बाबांनी म्हटल्यासारखं की योगाच्या माध्यमामधून आणि ध्यानाच्या माध्यमामधून मी माझं शरीर 400 वर्ष टिकवू शकतो. ही त्यांची भूमिका. आता आम्ही कशाला 400 वर्ष राहतोय, पण ते जे काही राहतील तो काळ कोणीतरी पाहिल. सांगण्याचा हेतू असा आहे
की तो भाग आपण पुढच्या वेळी बघू. पण प्रयत्नाने जे जे मिळवण्याचं मनुष्य ठरवतो ते त्याला मिळत नाही असं कधीही होत नाही. जग में सुंदर तेरो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर तेरो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम. जग में सुंदर तेरो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर तेरो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम. या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे पुन्हा की प्रयत्न करायचा आहे. पण प्रयत्न कसा करायचा आहे? योग वसिष्ठकार म्हणजे वसिष्ठ महामुनी म्हणतात की प्रयत्नाचे पण 2 प्रकार आहेत. उच्छ्रास्त्रम शास्त्रितम चेती विविधम प्रवृषम स्मृतम. म्हणजे तत्रोच्छास्त्र मनर्थाय परमार्थाय शास्त्रितम. म्हणजे उच्छ्रास्त्र जे आहे, उच्छ्रास्त्र म्हणजे विपरीत मार्ग. 2 मार्गांनी मनुष्य गोष्टी मिळवू शकतो. आपण राजकारणामध्ये प्रतिदिन पाहतो आहोत की कुठल्या तरी अयोग्य मार्गाने आपल्याला जे पाहिजे ते मिळवून आणायचे. काय ठीक आहे, आपल्याला हे पाहिजे, कोण ऐकत नाही, चला त्याला ढगात पाठवून द्या, बस. दुसरा काही मार्गच नाही. ह्या अशाच मार्गाने करत राहायचं. कुठलेही व्यवहार आपल्याला जर काही प्राप्त करून घ्यायचं आहे तर जे अनुकूल योग्य शास्त्रानुकूल मार्ग नाहीत अशा मार्गानेही लोक प्रयत्न करून ते मिळवू शकतात. आणि शास्त्राच्या मार्गानेही प्रयत्न करून म्हणजे पौरुष म्हणजे पराक्रम किंवा प्रयत्न 2 प्रकारचा असतो. एक अयोग्य प्रयत्न असतो, एक योग्य प्रयत्न असतो. अयोग्य प्रयत्नाला सुद्धा यश मिळतं, योग्य प्रयत्नाला तर मिळतंच, पण अयोग्य प्रयत्नाचं यश हे टिकत नाही. ते टिकूच शकत नाही असं शास्त्र सांगतं. आणि ते म्हणतात की कुठल्याही प्रकारे अशा प्रकारे जे केलेलं कार्य आहे ते कार्य त्यांनी उच्छ्रास्त्रम जेव्हा म्हटलेलं आहे तेव्हा उत्शास्त्रम असं त्याचं फोड झाली. तर ते जे शास्त्र आहे ते उच्छृंखल आहे. काहीही आपल्याला मिळवायचं, जसं म्हणतात ना, बाय हुक ऑर क्रूक मिळालंच पाहिजे. काय वाटेल ते करा, येणं केनं प्रकारेनं. मार्ग कोणताही अवलंबा. आणि ही जी प्राप्त करून घेण्याची पद्धती आहे ती पद्धती फार काळ टिकत नाही. आणि ती जितकी उत्कटतेने वाईट असते ना, तितकं उत्कटतेने त्याचं फल त्याला त्याच्या आयुष्यातच भोगावं लागतं. ज्याच्या फलाने माणूस अधिकार मिळवतो, संपत्ती मिळवतो, साधन मिळवतो, वैभव मिळवतो, त्याच्या डोळ्यासमोर त्याची ह्या सगळ्यामधून चितू होते. हे सगळंच्या सगळं त्याच्या डोळ्यासमोर नष्ट होतं. ते सगळं त्याला भोगावं लागतं. हा मार्ग काही योग्य नाही. मार्ग जर योग्य असेल तर शास्त्र जे सांगतं त्या मार्गाने सन्मार्गाने जाऊन प्रयत्न करून मनुष्य जे मिळवतो, वसिष्ठ महामुनी म्हणतात तेच सुख समाधान देणार आहे. आपल्याला वाटतं की हे फार स्लो प्रोसेस आहे हो, हे कधी हळूहळू व्हायचं, ते आम्हाला कधी मिळायचं. परंतु ते जे मिळेल ते शाश्वत मिळेल. आपण आपल्या मुलाबाळांकरता, आपल्या कुटुंबाकरता कष्ट करतो, चांगल्या मार्गाने पैसा मिळवून आणतो, तो त्यांच्याकरता फार काटकसरीने योजनापूर्वक खर्च करतो. आपण आपल्या डोळ्यासमोर त्या मुलांचं कल्याण पाहत राहतो. पण जो मनुष्य आपल्याच समोर माणसं असतात, जो मनुष्य अनेक विपरीत मार्गातून पैसा मिळवतो, त्याच्या घरामध्ये
किंवा अनेक विपरीत कृत्य आपल्या आयुष्यामध्ये करतो, अयोग्य कृत्य करतो, कुठलीही गोष्ट मिळवण्याकरता कोणतीही फसवाफसवी करतो, कोणत्याही स्तरावर जातो, कोणत्याही प्रकाराने व्यवहार करतो. तो जो व्यवहार आहे तो व्यवहार त्याला कधीच उपयोगाला येत नाही. आपण बोलायचं कारण नाही, शास्त्र सांगतं की तो त्याला फार कठीण परिस्थितीमध्ये टाकतो आणि त्याच्या जीवनामध्ये त्याला मिळत तर काही नाही, पण त्याचं आयुष्य उखडून टाकतो, त्याचं आयुष्य संपवून टाकतो. त्या ठिकाणी वसिष्ठ महामुनी म्हणतात, माणसाने काहीही झालं तरीसुद्धा सन्मार्ग कधी सोडू नये, कधीही सोडू नये. कारण काय आहे, ज्या माणसाला असा उन्मार्गगामी मनुष्य आहे ना, तो मनुष्य जे काही करतो त्याला तात्कालिक सगळं बरं वाटतं, त्याला ते सगळं सुख अनुभवायलाही बरं वाटतं, पण नंतर जे विपरीत भोगावं लागतं ते त्यांनी केलं त्याच्या कितीतरी पट अधिक भोगावं लागतं. एक दुसरं असं आहे की जो योग्य मार्गाने जातो त्याला असं वाटतं, बा देवाने आपले लाज राखावी. मी नेहमी आमच्या लहानपणी आमच्या वडिलांचं वाक्य ऐकत असे झोपताना. ते म्हणायचे, लज्जा राख प्रभू. मी म्हटलं हे काय आहे? म्हटलं लाज राख म्हणजे काय? देवाला लाज राख कशा करता म्हणता? ते म्हणाले, असं आहे, ह्याकडेचं त्याकडेला आयुष्य कुठल्याही त्रासाशिवाय गेलं तर त्याच्यासारखं म्हणाले आयुष्यामध्ये समाधान नाही, त्यांनीच आपली लाज राखावी. आता मागणं फार लहानसं आहे या असं आपल्याला वाटतं, माहीत नाही त्याच्यामध्ये सुद्धा किती अर्थ आहे. पण लाज राख प्रभो म्हणणं आणि आयुष्यात भगवंत ज्याच्याकरता लाज राख म्हणतो आहोत, जो प्रपंच पार पाडण्याकरता लाज राख म्हणतो आहोत, त्याच्या कितीतरी पट देतो. कल्पना नाही इतकं देतो, मागितलं नाही इतकं देतो. आपल्याला हे असं कधी मिळेल असं वाटणार नाही इतकं देतो. त्याचं कारण आहे की ते तिथला हिशोब जो आहे तो फळाच्या बाबतीत बहुनी हा हिशोब आहे की एक केलं तर त्याचा दृष्टांत देतानाच दिला जातो की एक बी पेरलं जातं, धान्य उगवतं, त्याला कणीस लागतं. एकच दाणा पेरला आहे पण कणसामध्ये 1000 दाणे आहेत. याला अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दोकराने. मोदींचंच उदाहरण घ्या. आईवडिलांनी ज्या सच्चिलतेने आपलं आयुष्य काढलं आणि ज्या तऱ्हेने मोदींनी आपला जो उमेदवारीचा काळ आहे तो प्रामाणिकपणाने ते जगले, कशाचं फळ आहे? अर्थात याच्यामध्ये सुद्धा मनुष्याचं पुण्य आहेच. त्यांनी पूर्वजन्मामध्ये केलेले जे प्रयत्न आहेत ते आत्ता दैव म्हणून आलेले आहेत ना. आता आम्ही त्याला दैव शब्द वापरतो, ते त्याला पूर्वप्रयत्न हाच शब्द वापरतात. ते म्हणाले पूर्वीच्या केलेल्या प्रयत्नांचं फळ आत्ता मिळतं आहे. आत्ता आम्ही जे प्रयत्न करतो आहोत या प्रयत्नांचं फळ आम्हाला पुढच्या जन्मात मिळायचं. या जन्मात जर आम्ही विपरीत वागलो, या आम्ही असं आहे, परिस्थिती अनुकूल असली की डोळ्यावरती माणसाच्या धुंदी असते, त्याला काही दिसत नाही. पैशाची धुंदी असते, विद्येची धुंदी असते, माणसाच्या अधिकाराची धुंदी असते, अनुकूलतेची धुंदी असते. नाही नाही, आम्हाला काही नाही, आमचं सगळं व्यवस्थित आहे, आमचं काही कमी नाही आहे. या म्हणायला तर चांगलंच आहे, समाधानाची बाजू म्हणून चांगलं आहे, परंतु त्याच्यामध्ये असणारा जो अहंकाराचा डंख आहे तो दुसऱ्याला नाही भोगायला लागत. तुम्ही गर्वाने बोललात ते त्याला नाही लागत, तो दोष आपल्याचकडे आहे. ते पुन्हा बुमरँगसारखं आपल्यावरच येऊन उलटतं. आणि त्यांनी असं म्हटलं आहे त्याच्यामध्ये की मनुष्यानी जे मिळवायचं आहे, जे करायचं आहे, ते प्रत्येक गोष्ट करत असताना त्याच्या लक्षात आलं पाहिजे की आपण जर चांगलंच करत गेलो तर आपण मागू त्याच्यापेक्षा आयुष्य फार वेगळं घडतं. आपण आणि एक आहे की भले आम्ही काही मागितलं पण नाही, आम्ही साधं जीवन जगतो आणि जीवन जगत असताना काही विपरीत आहे, प्रतिकूल आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये घडलं. अरे आम्ही दोघं सारख्याच नोकरीमध्ये होतो, आम्हा दोघांना सगळं सारखंच होतं, पण तो पुढे निघून गेला,
मला काही ती संधी मिळाली नाही. म्हणजे बघा नशीब कसं असतं. काही आपल्याला गोष्टी सगळं सारखं असून सुद्धा एकाला एक आणि एकाला एक होतं. तिथे जर मनुष्याची श्रद्धा असेल, म्हणजे उच्छृंखलपण नाही, याचं उदाहरण म्हणून आपल्याला सांगते की अंतःकरणामध्ये जर अशा प्रकारचा वरवरचा विचार नसेल, नाही भगवंत जे करील ते निश्चितपणे कल्याणाचंच करील. आत्ता जर आमच्या प्रतिकूल आहे तर ते आमच्या कल्याणाचंच आहे. त्यांनी जे केलं आहे ते आमच्या हिताचंच आहे. आणि ही जर भूमिका अंतःकरणामध्ये असेल तर जे प्रतिकूल आहे ते सुद्धा प्रतिकूल राहत नाही. कारण ईश्वरावरची श्रद्धा, कारण शेवटी कर्माचं फळ देणार आहे कोण? ईश्वर देणार. आणि वसिष्ठांचा जो आग्रह आहे तो कशा करता आहे की हे मी मिळवलं, ते मी मिळवलं, माझ्या प्रारब्धाने मिळवलं, माझ्या प्रयत्नाने मिळवलं. कशाला म्हणतोस म्हणाले हे सगळं? हे म्हणायची काही गरज नाही आहे. दैवही फल देताना प्रतिकूल होऊ शकतं. दैवामध्ये काही मिळायचं आहे ते मिळत असताना सुद्धा बाकीच्या या जन्मातल्या प्रतिकूल प्रयत्नांनी, म्हणजे प्रतिकूल व्यवहारांनी मिळणारं जे फळ आहे ते फळ डागाळलं जातं. इथे म्हणतात वसिष्ठ की या जन्मात सुद्धा आज केलेलं कर्म आहे ते उद्याचं दैव आहे. आजचा जो प्रयत्न आहे तो उद्या त्याचं फळ देणार आहे ताबडतोब. काही कर्म अशी आहेत ती ताबडतोब फळ देणारी आहेत. आज करू तर त्याचं फळ उद्या अनुभवायला मिळेल. आणि त्यामुळे वसिष्ठांनी असं म्हटलं आहे की मनुष्याने ह्या जन्मामध्ये कर्म करताना त्याचा जो प्रयत्न आहे तो नेहमीच हिताचा करत राहावं, तो नेहमीच योग्य करत राहावं, अंतःकरणापासून करत राहावं. आपण समर्थांचं म्हटलं तसं जीवे वित्ते प्राणे चित्ते. भगवंताची उपासना करताना तर अशी करावीच, पण आपलं कर्मसुद्धा करताना जितकं चांगल्यात चांगलं करता येईल तितकं करत राहावं. त्याचा लाभ काय? तर इथे योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनी म्हणतात की त्याचा लाभ असा आहे की या जन्मामध्ये इतक्या उत्कटतेने आम्ही कर्म करत राहिलो तर आमचं जे पूर्वकर्म आहे ते पूर्वकर्मसुद्धा धुतलं जातं. की त्या पूर्वकर्माचे जे दोष आहेत ते दोष निघून जातात. कारण ह्या उत्कट कर्म आहे, हे उत्कट पुण्य आहे. हे उत्कट पुण्य आम्हाला आमच्या पापाला निवृत्त करून, म्हणजे जसं आपण शास्त्र म्हणून विचारात घेऊ की एखाद्या माणसाला सर्पदंश होऊन त्याला त्रास व्हायचा. शास्त्रातच दिलेलं उदाहरण आहे की सर्पदंश होऊन त्याला त्रास व्हायचा आहे, म्हणजे सर्पदंशाचे भोग भोगावे लागणार आहेत, क्वचित मृत्यूपर्यंत भोगावं लागेल. म्हणाले की आम्ही जर प्रयत्नपूर्वक चांगलं जीवन जगत राहिलो तर जे मागे केलेला प्रयत्न आहे किंवा जो मागे असलेलं जे दैव म्हणून आपण म्हणतो त्याचा जो भोग आहे तो जर आमचा चुकणार नाही तर तो कसा भोगायला लावेल परमात्मा? आपल्या स्वप्नामध्ये आम्हाला सर्पदंश झाला आहे आणि त्याच्या वेदना आम्ही भोगल्या आहेत, एवढ्यावर त्या कर्माला संपवून टाकेल. एवढ्यावरतीच ते कर्माचा दोष आहे तो घालवून टाकेल. या आपल्या जीवना म्हणून कधीही काय काय बाबा कठीण आहे, कुठं पडलं काय लागलं, कधीही मनात असं आणायचं नाही कुठून आता हे आपलं काही प्रारब्ध नाही. कशाला काय माहिती, आपल्याला पडून जायबंदी होऊन अंथरुणावर जखडायचं असेल, काय माहिती आपला दोष किती मोठा होता. भगवंतांनी चटपट त्या आपल्या पडण्यावरती सोडवून टाकलं आपल्याला. आम्हाला झालेली शिक्षा ही कशाची आहे, किती आहे आणि भगवंतांनी किती भोगायला लावली आहे आम्हाला माहीत नाही. आणि त्यामुळे या जन्मामध्ये मनुष्यानी, वसिष्ठ महामुनी म्हणतात, अगदी मनापासून प्रयत्न करत राहावेत. आणि त्यामुळे म्हणाले त्या प्रयत्नामुळे आमच्या या शुभकर्मांच्यामुळे आमचे पूर्वदोष नाहीसे होत. आमच्या पूर्वकर्मांचे दोष नाही. म्हणून तर ज्योतिषशास्त्र आहे की पूर्वकर्म काय स्वरूपाचं आहे, ते आम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास देतं, त्या त्रासातून मुक्त होण्याकरता माझं लौकिक कर्म जसं मला लाभदायी आहे तसं ग्रहादींचे दोष आहेत
त्यांच्याकरता केलेलं कर्मही मला लाभदायी आहे. ते योग्य प्रकाराने समजून घेतलं आणि ते दोष दूर करून घेतले तर मनुष्याला त्याचे लाभ मिळाल्याशिवाय. मी आपल्याला एक साधीशी गोष्ट सांगते की कशामुळे, शास्त्रामुळे, गुरुकृपेमुळे किंवा आपल्या सत्कर्मामुळे किंवा सत्संगतीमुळे आपल्याला हे दोष दूर करता येतात. मी फक्त त्यांचं नाव सांगत नाही, पण पुण्यातले चांगले प्रसिद्ध आणि असे त्यांच्याकडे नेहमी एक ज्योतिषी उतरत असत. तर त्यांच्याकडे खूप गर्दी असे. त्यांच्या ठिकाणी त्या ज्योतिषांना विचारायला खूप लोक येत असत. मी नाव वगैरे जास्त सांगितलं तर आपल्याला कळेल आणि नको असं म्हणून सांगत. तर ते येत असत. तर त्यांनी सांगितलं की माझ्याकडे मी आता इतके 6 महिने तुमच्या इथे येऊन उतरतोय, इतके लोक, इतकी गर्दी, पण म्हणाले तुम्ही आमच्याकडे कधी विचारायला आला नाहीत की आम्हाला सांगा आमचं भविष्य किंवा आमची पत्रिका बघा. तर ते म्हणाले काही आवश्यकता वाटली नाही. का म्हणाले, आमच्यावरती आमच्या सद्गुरूंची कृपा आहे आणि असं वाटतं की त्यांच्या कृपेने जे घडेल ते घडेल. त्याप्रमाणे ते म्हणाले ठीक आहे, पण तरी माझी उत्सुकता म्हणून. तर म्हणाले मी देतो आणून, मला असं काही नाही की तुम्हाला पत्रिका दाखवायची नाही. म्हणून त्या आपली पत्नींची आणि स्वतःची अशी दोघांची पत्रिका घेऊन त्यांच्याकडे त्यांनी दिली आणि त्या ज्योतिषी महाराजांनी त्यांना संध्याकाळी बोलावून घेतलं. ते म्हणाले की ही पत्रिका तुमची आहे, ही पत्रिका तुमच्या पत्नींची कुणाची आणून दिलीत तुम्ही, तुमची विद्यमान पत्नी का पूर्व पत्नी. ते म्हणाले मला बायको एकच आहे, त्यामुळे माझी पूर्वी ही दुसरं विवाह वगैरे नाही आहे माझा. ते म्हणाले ह्या कुठे आहेत, इथेच आहेत. ते म्हणाले ह्या जिवंत आहेत. म्हणजे काय म्हणाले, मी तिला घेऊन येऊ शकतो. त्यांनी सांगितलं ही पत्रिका केव्हाच संपलेली आहे, ही पत्रिका शिल्लक, म्हणजे हे आयुष्य राहिलेलंच नाही आहे ह्या पत्रिकेच्या दृष्टीने. ते म्हणाले पण शी इज व्हेरी मच देअर, आहेच इथे, तुम्ही पहा, तिला इथे घेऊन येतो. तर त्यांनी त्यांना सांगितलं की आता तुमच्या बोलण्यामुळे मला अर्थ कळला. म्हणाले की मला माझ्या गुरूंनी सांगितलं की तुझ्या पत्नीची पत्रिका कधी कुणाला दाखवू नकोस. मी तुला तुझ्या घरामध्ये माझ्या पादुका ठेवायला देतो. त्या मी ज्यांच्या पादुका आहेत त्या दत्तगुरूंच्या असतील, कोणाच्या असतील, तर त्या पादुका तुझ्या घरामध्ये ठेव आणि मी तुझ्याकरता एक चिठ्ठी लिहून ठेवतो. ती चिठ्ठी कधी उघडायचा फारसा प्रयत्न करू नकोस. तर ठीक आहे म्हणाले. मी काय ठेवून दिली चिठ्ठी, अजूनसुद्धा मी उघडली नाही. आणि आम्ही त्या गुरुपादुकांचं नेहमी चांगलं पूजन वगैरे करतो, जी काही उपासना करायची आहे ती उपासना करतो. त्यांनी सांगितलं की ह्या बाईला आयुष्य जे मिळालं आहे हे कुठून मिळालं आहे हेच कळत नाही, कारण ह्या पत्रिकेमध्ये हे आयुष्य संपलेलं आहे. तर त्याच्यातून जे मिळाली ती चिठ्ठी काढली, त्यातून त्यांनी सांगितलं की विवाह होताना तू जेव्हा तुझ्या पत्नीला माझ्या दर्शनाला घेऊन आलास तेव्हाच मला माहीत होतं ही अल्पायुषी आहे आणि म्हणून मी तुझं जीवन व्यवस्थित चालावं याच्याकरता म्हणून म्हणाले मी तुला ह्या पादुका दिलेल्या आहेत आणि लक्षात ठेव तिला व्यवस्थित आयुष्य मिळेल, पण ही चिठ्ठी कधी कोणाला दाखवू नकोस. ही परमेश्वराची कृपा आहे. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की जे मिळतं, विषय मोठा आहे. आता खरी विषयाला सुरुवात झाली. आपण आता कसं केलं, आत्तापर्यंत त्याची पार्श्वभूमी बघितली की माणूस जन्माला येतो, माणसाने मोक्ष मिळवावा हे त्यांना सांगायचं आहे. वसिष्ठ महामुनी मोक्ष मिळावा याकरता आमचं अज्ञान कसं, त्याचे प्रकार सांगतात. ते प्रकार सांगून झाल्यानंतर वसिष्ठ महामुनी म्हणतात माणसाकडे दोष जर काही असेल, आणि परमार्थामध्ये 2च दोष आहेत असं म्हटलं जातं. अगदी ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा चर्चा करताना म्हटलं आहे की दोष 2च, एक आळस आणि एक माणसाकडे ढोंग. मनुष्य जेव्हा ढोंगी असतो, ते ढोंग हा सगळ्यात मोठा दोष आहे. आणि आज तर समाजामध्ये ढोंगाशिवाय दुसरं काहीच नाही. दुसऱ्याशी सगळं वरवर खोटं खोटं बोलायचं आणि लगेच माघारण कसलं तो काही त्याला अर्थ नाही. मग हे सगळं काय आहे? या ढोंगाला, या फसवेगिरीला, या एक आत बाहेर, याला या जगामध्ये क्षमा नाही. या परमार्थ मार्गातही क्षमा नाही.
आळसालाही नाहीच नाही. दौर्बल्य हा परमार्थामध्ये दोष नाही. आता दौर्बल्य देहाला आलं तर काय करणार? तो देह जर काही करू शकला नाही तर तो देहाचा दोष नाही आहे. ते येऊन पडलेलं त्याच्या पूर्व प्रारब्धाप्रमाणे जे दैव आहे त्याची सगळी चर्चा आपल्याला करायचीच आहे. परंतु जे आज विद्यमान आहे त्यामध्ये आत्ता आपण जो बघतो आहोत विषय, त्यात मग रामा म्हणजे वसिष्ठ म्हणतात त्यात हा आळस हा दोष आहे, हिपोक्रसी ढोंग हा दोष आहे आणि त्याला क्षमा नाही आहे. ढोंगाला बिलकुल क्षमा नाही आहे. मनुष्य जेव्हा दुसऱ्याला फसवतो ती फसवेगिरी याला कणभरसुद्धा क्षमा नाही आहे. त्या वज्रलेप झालेला दोष आहे तो फार त्याच्या पद्धतीने भोगावा लागतो. हे झाल्यावर त्यांनी सांगितलं की आळस हा एकदा तुला दोष सांगितल्यावर आता प्रयत्नात आळस केला तर फार मोठा दोषच आहे. आणि तू प्रयत्नशील राहिलास तर प्रयत्नामध्ये कोणत्या मर्यादेपर्यंत प्रयत्न केला पाहिजे. आणि तू जर मनाचं बल न ठेवशील किंवा मनोधैर्याने जर तुझे प्रयत्न न करशील तर तू त्याचं फळ नाही मिळवू शकणार. कारण का तर तू त्या प्रयत्नाला न्याय न देता तुझ्या पूर्वप्रयत्नांवर अवलंबून राहिलास किंवा त्या पूर्वप्रयत्नांमुळे तू तितकासा कार्यशील नाही राहिलास. मग दैव म्हणजे काय? म्हणून त्यांनी आपल्याला एक एक मुद्दे सांगितले. दैवाची व्याख्या केली, आळसाबद्दल सांगितलं, दैव काय काय देतं ते सांगितलं, दैवाने दिल्यानंतर आम्ही कसं वागावं म्हणजे पूर्व परिस्थिती आम्हाला जशी येऊन पोचली आहे त्यानंतर कसं वागावं. तर त्यांनी सांगितलं अंतःकरण फक्त शरीराने काम करून नाही भागत, मनापासून प्राणापासून विचारांनी सर्व अंगांनी जेव्हा आम्ही प्रयत्न करू तेव्हाच आम्हाला त्या वस्तूचं त्या गोष्टीचं किंवा जे प्राप्तव्य आहे त्याचं फल मिळेल. ही एक वस्तू पाहिजे, फल मिळेल तेव्हाच मिळेल. आणि एक सांगितलं काहीही अपेक्षा जे ह्या जगामध्ये अशक्य असं वाटतं अशाही गोष्टीची अपेक्षा केलीत तरी इतक्या प्रयत्नपूर्वक जर अपेक्षा केलीत तर तुमचं दैव ओलांडून केव्हा न केव्हा तरी त्या प्रयत्नाचं फल मिळतंच मिळतं. हा एक निर्वाळा योगवासिष्ठकारांनी दिला आहे. आता त्याच्या पुढे त्याची जी काही सूत्र आहेत किंवा त्याच्या पुढे त्याचे जे काही भाग आहेत की किती प्रकारांनी दैव किंवा पूर्व प्रयत्न किंवा आपलं पूर्व प्रारब्ध बलवान असतं, तोही विषय आपल्यासमोर वेगवेगळ्या अंगाने येतो. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये स्वेच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध अशी प्रारब्धाचे प्रकार आहेत की आमच्यापर्यंत ते कसे पोचतात. सामान्य मनुष्याला प्रारब्ध हा विचार थोडा ना थोडा तरी करावाच लागतो. कारण वसिष्ठांनी आत्ता जे सांगितलं आहे ही फार धैर्यवान पुरुषांची स्थिती आहे. सामान्य मनुष्याची ही स्थिती असत नाही. सामान्य मनुष्य तितका प्रयत्नालाही टिकत नाही आणि त्यामुळे त्याला त्याचे पूर्वप्रयत्न म्हणजे दैव त्याला टाळताही येत नाही. या मुद्द्यापर्यंत आपण आता येऊन पोचलो. आता उद्या आपण त्याचा आणखीन पुढचा विचार करू. हे राम नाम नौका भवसागरी तराया, हे राम नाम नौका भवसागरी तराया, मदमोह लोभ सुसरी किती डंखती विषारी, ते दुःख शांतवाया मात्रिक राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया, ही राम नाम नौका
तारू त्यात बिथरे, त्या वादळातून या नेल राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. ब्रह्मभोवर्यात अडली, नौका परीन बुडली. धरुनी सुकाणू हाती, बसले राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. आम्ही सर्व ही प्रवासी, जाणार दूर देशी. तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. प्रभु ही तुझीच मूर्ती, हृदयी सदा वसू दे. मम मानसी पूजेची वृत्ती सदा सुदे. जगतात सौख्य नाही, आलो तुझ्याच पाया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. भवसागरी तराया. भवसागरी तराया. सीताकांत स्मरण जय जय राम. पवन सूत स्मरण जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वती पते हर हर महादेव. भारत माता की जय.